चला आता ते स्टार्ट करू. तुमचे जेवढे पण फ्रेंड्स असतील त्यांना पण सांगा जॉइन व्हायला. ओके. तसा फारसा आवाजाचा प्रॉब्लेम येत नाही. आणि आज काय झालं काय माहित आवाजाचा प्रॉब्लेम. ठीक आहे, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना इथं? ओके. आता आपण स्टार्ट करू. हं. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण स्टार्ट करणार आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग 31304 लेक्चर नंबर 4. आतापर्यंतचे आपले तिन्ही लेक्चर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत स्टुडंट्स. आणि ह्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आता सर लेक्चर नंबर 4 घेणार आहे. आणि एकदम चांगल्या पद्धतीने घ्या सर, आवाजाचा काय प्रॉब्लेम नको यायला. हे लेफ्ट का झाले स्टुडंट? आवाजाचा प्रॉब्लेम येतोय का परत? नाही सर. अच्छा, ठीक आहे, जाऊ दे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं 31304 लेक्चर नंबर 4 स्टार्ट करतो आता आपण. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आता टाइप कास्टिंग इन C++ ते आपण आता समजून घेऊ. टाइप कास्टिंग मीन्स व्हॉट? कन्व्हर्टिंग मीन्स वन डेटा टाइप इंटू अनदर मॅन्युअली. म्हणजे काय, इथं आपल्याला मॅन्युअली चेंज करायचं. ठीक आहे, 2च मिनिटं. सर्वांनी आपल्या क्लासेसला आता लाईव्ह यायचे स्टुडंट्स गुगल मीट वरती जॉइन करा पटकन. युट्यूबचा जो लाईव्ह होता थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं प्रॉब्लेम झालाय, पण आता परत या लाईव्ह सगळ्यांनी. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करू. टाइप कास्टिंग इन C++. टाइप कास्टिंग मीन्स व्हॉट? कन्व्हर्टिंग वन डेटा टाइप इंटू अनदर डेटा टाइप. म्हणजे काय सर, वन डेटा टाइप इंटू अनदर डेटा टाइप तुम्ही जसं सांगितलं, पण तुमचा थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होता म्हणून परत सांगा आता. ठीक आहे. त्यात आपल्याला काय समजून घ्यायचंय की फ्लोटिंग म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल जर का एक टाइप डेटा टाइप असेल, एक डेटा टाइप जर का तो वन फ्लोट असेल म्हणजे काय की 3.14 फॉर एक्झाम्पल हा नंबर आहे, हा 3.14 हा नंबर आहे. आता ह्याचा जो टाइप आहे हा फ्लोट आहे, FLOAT फ्लोट. आता सर मला मॅन्युअली टाइप कास्टिंग करायची इन C++. मग ह्या फ्लोटला मला कन्वर्ट करावं लागेल इंटिजर मध्ये. आता इंटिजर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला मॅन्युअली ते कन्वर्ट करावं लागणार आहे सर. तर कसं करायचं, तर टाइप कास्टिंग मध्ये कसं होतं, आपल्या ऑपरेटर्स मध्ये आपण कन्व्हर्जन करतो INT टू फ्लोट वगैरे. इट हेल्प्स इन ॲक्युरेट कॅल्क्युलेशन अँड रिमूव्हिंग अनवॉन्टेड डेसिमल. ठीक आहे. used commonly in math operations like INT 3.14. ठीक आहे. आवाजाचा प्रॉब्लेम येतोय का अजून पण? येतोय आवाज सर. अच्छा, मला काय वाटलं की आवाजाचा प्रॉब्लेम येतोय. ते कसं झालंय ना, मुलांचं थोडासा आवाजाचा प्रॉब्लेममुळे त्यांना पण थोडंसं चांगलं नाही वाटत आहे. कारण काय की आवाज क्लिअर असला पाहिजे ना आपला, तो महत्वाचा. ठीक आहे, जाऊ दे. इट हेल्प्स इन ॲक्युरेट कॅल्क्युलेशन्स अँड रिमूव्हिंग अनवॉन्टेड डेसिमल्स used commonly in math operations like INT 3.143. It helps in accurate calculations and removing unwanted decimals. म्हणजे काय की सिंपल आहे की सर आता मला जर का कॅल्क्युलेशन करायचंय, जर का मी फ्लोटमध्ये कॅल्क्युलेशन केलं, फ्लोटमध्ये तर फ्लोटमध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला फ्लोटमधून इंटिजरमध्ये राऊंड ऑफ पाहिजे. आणि इंटिजरमध्ये राऊंड ऑफ आलं तरच माझा अभ्यास, सॉरी माझे कॅल्क्युलेशन जे काय परफेक्ट होणार आहे, जे काय आहे परफेक्ट होणार आहे. तर हे आपल्याला इथं समजून घ्यायचं. सोप्यातली सोपी गोष्ट. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करणार आहे, इम्पोर्टंट जे बिग पॉइंट्स आहेत, ते डीप पॉइंट्स आहेत ते समजून घेऊ. टाइप कास्टिंग मीन्स काय? कन्व्हर्टिंग वन डेटा टाइप इंटू अनदर मॅन्युअली. म्हणजे काय, आपल्या हाताने म्हणजे आपल्या माइंडने आपल्याला कन्वर्ट करायचं. इथं कॉम्प्युटर PC C++ काहीच कन्वर्ट करणार नाही. इट इज युजफुल वेन ऑटोमॅटिक इम्प्लिसिट कन्व्हर्जन इज नॉट सुटेबल. इट इज युजफुल वेन ऑटोमॅटिक इम्प्लिसिट कन्व्हर्जन इज नॉट सुटेबल. म्हणजे काय, सुटेबल नसेल काय, ऑटोमॅटिक इम्प्लिसिट कन्व्हर्जन आपण ते जे बघितलं, इम्प्लिसिट टाइप कास्टिंग जेव्हा कन्व्हर्जन
सुटेबल नाही होते त्या अनुषंगाने त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला, तेव्हा आपण यूज करतो मॅन्युअल टाइप कास्टिंग. ठीक आहे. हेल्प्स अवॉइड प्रिसिजन लॉस और एरर्स इन एक्सप्रेशन्स. The typecasting uses cast operator type before a variable or value, mainly used in mathematical expressions, functions, and conversions. Most common conversions float, int. ठीक है. कोणाला आता पूजा बांगर. येस, पूजा बांगर आलेले आहेत. ठीक आहे. ग्रेट. नाव सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे स्टुडंट्स, की सर तुम्ही आम्हाला सांगितले की मॅन्युअली इथं टाइप कन्वर्ट होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, की द सिंटॅक्सिस युजेस द ऑपरेटर टाइप बिफोर अ व्हेरिएबल ऑर व्हॅल्यू. हा ऑपरेटर आपण यूज करतो टाइप चेंज करण्यासाठी. मेनली युज्ड इन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स, फंक्शन्स अँड कन्व्हर्जन्स. त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे, की सर कॉमन कन्व्हर्जन्स फ्लोट, आयएनटी फ्लोट. म्हणजे कसं आहे, फ्लोट टू आयएनटी टू फ्लोट. त्याच्यानंतर कॅरेक्टर टू स्ट्रिंग, स्ट्रिंग टू कॅरेक्टर, हे कन्व्हर्जन इथे होतात. पूजा तुमचा माईक ऑफ करता का प्लीज. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की पूजा तुमची आता कॉलेजेस सुरू झालेत का? हो सर. अच्छा, कधीपासून सुरू झालेत? कालपासूनच झाले. अच्छा अच्छा. आणि काय काय शिकवलं आतापर्यंत? काय शिकवलं का पहिल्या दिवशी? मी गेले नाही अजून कॉलेजला सर. ऍक्च्युली मी पुण्याचे डी.वाय. पाटील वाय.बी. पॉलिटेक्निकला आहे, बट मी प्रॉपर बीडची, सो इकडेच आहे अजून. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चालेल. आता सुट्ट्या पण इम्पॉर्टंट आहे तसं हो. बघितलं गेलं तर, आहे की नाही? हो. ठीक आहे, चालेल. द मेनली युज्ड इन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स, फंक्शन्स अँड कन्व्हर्जन्स. मोस्ट कॉमन कन्व्हर्जन्स फ्लोट, आयएनटी फ्लोट एक्सेट्रा. म्हणजे काय, आता सर म्हणले की बरोबर आहे की कन्व्हर्जन करायचे, पण बेसिक कन्व्हर्जन हेच आहे ना. आता मला सांगा, जर का मला कॅल्क्युलेशन करायचे, ते कॅल्क्युलेशन पर्यंत आले मी. ठीक आहे, कॅल्क्युलेशन पर्यंत आले सर, बरोबर आहे. पण मला ॲक्युरेट कॅल्क्युलेशन पाहिजे. आता मी म्हणलो सर की जर का मी म्हणलो की सर ॲक्युरेट कॅल्क्युलेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल सर काहीतरी मी मार्केटमधून काहीतरी विकत घेतलंय. ठीक आहे. मार्केटमधून काहीतरी विकत घेतलंय आणि मार्केटमधून काहीतरी विकत घेतलंय, पण डीमार्टमधून विकत घेतलंय आणि त्याची जी प्राइस आहे, त्याची प्राइस 33.45 असते. 33.45 म्हणजे काय समजून घ्या, कांदा आहे किंवा आपण अर्धा किलो कांदा घेतला, अर्धा किलो टमाटे घेतले. 32.45. मग ही 45 व्हॅल्यू काय राउंड ऑफ करून आपल्याला द्यावं लागतील. ठीक आहे का? कारण काय? कारण आपल्याकडे 45 पैसे नाही आहेत ना. आपण पैसे थोडे वापरतो आता. आपण रुपीज यूज करतोय. ठीक आहे. आता सर तुम्ही म्हणाल स्टुडंट्स की ऑनलाईन चालतं ना सर. पण जर का तसं बघितलं गेलं तर शेवटी जर का कॅश द्यायची असेल मला, फॉर एक्झाम्पल मला कॅश द्यायची, पण मी कसं देईल .45 पैसा? मला देता नाही येणार. तसंच मला ॲक्युरेट 33 पाहिजे किंवा 34 मी देऊ शकतो बाबा. 34 रुपीज मी देऊ शकतो. तर ॲक्युरेसी ती पाहिजे. मग ती कशी येणार? मॅनिप्युलेशन येणार C++ मध्ये. म्हणजे सेम काय करायचंय? मॅनिप्युलेशन करायचं. कशाने करायचंय? आपल्या मॅन्युअली करायचं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, की तर सिंटॅक्स दाखवा. सिंटॅक्स काय? टाइप व्हेरिएबल नेम. म्हणजे व्हेरिएबल नेम इथं असेल आणि इथं आपला हा टाइप, आपला हा जो ऑपरेटरचं नाव आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय? ऍक्च्युली आपण कोड पहिले बघून घेऊ, मग ड्राय रन करू आणि मग त्याला कोडला एक्झिक्यूट करू. इंटरेस्टिंग कोड. हे बघा, सगळ्यात महत्वाचं काय होतं? हॅश इन्क्लूड सर 2 लाईनी तुम्ही जसं सांगितलं, युजिंग नेम स्पेस एसटीडी. आयएनटी मेन हा सर मेन फंक्शन आहे. आता फ्लोट पीआय म्हणजे काय? तर डेटा टाइप फ्लोट आहे. पायची व्हॅल्यू 3.14 ची जी व्हॅल्यू आहे 3.14159. तर ही मॅथमॅटिक्समध्ये मी शिकलेले आहे 8वी 9वी 10वी मध्ये. तर आयएनटी पीआय इज इक्वल टू आयएनटी पीआय. ठीक आहे. ही काय इंटिजर व्हॅल्यू आहे आणि इंटिजर व्हॅल्यूला आपण आता कन्वर्ट केलं, टाइप कास्टिंग केले. काय केले? टाइप कास्टिंग टू इंटिजर. म्हणजे काय? आयएनटीला काय करायचं आपल्याला? त्या व्हॅल्यूला म्हणजे पीआयच्या व्हॅल्यूला आपल्याला कन्वर्ट करायचे कशामध्ये? इंटिजरमध्ये. आता मला 3.14159 तर हे गायब होऊन जाणार आहे. आता पुढे मी दाखवतो कसं गायब होईल. फ्लोट व्हॅल्यू ही आणि इंटिजर कन्वर्ट केल्यानंतर काय होणार आहे? पहिले जी ओरिजिनल व्हॅल्यू आपण प्रिंट करणार आहे इथं आणि त्याच्यानंतर दुसरी जी व्हॅल्यू आपण ती प्रिंट करणार आहे आफ्टर टाइप कास्टिंग ती वाली. आणि रिटर्न 0 का?
कारण माझं एक्झिक्युशन सक्सेसफुल झालं पाहिजे आणि सक्सेसफुल झालं तर सक्सेसफुली आपला कोड पण आउटपुट इथं देणार आहे. कसला कोड देणार आहे? ओरिजिनल पाय, फ्लोट व्हॅल्यू 3.1415 आणि आफ्टर टाइप कास्टिंग टू INT हा होईल असा. ठीक आहे, 3 व्हॅल्यू. आता सर तुम्ही तर आम्हाला सांगितलंय, आता आम्हाला क्लिअरली समजून सांगा कोडमध्ये. ठीक आहे, आता आपण कोडमध्ये जाऊ कारण कोड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं काय, साक्षीने पण मला सांगितलं होतं की सर VS कोड दाखवा इन्स्टॉल करून कसं करायचं. पहिले आपण VS कोडवरती जाऊ, कसं इन्स्टॉल करायचं काय नाही करायचं. ठीक आहे, पहिलं काय करायचं, पहिलं काय करायचं एक सिंपल सांगतो. काय करायचं, VS कोड सर्च करा गुगलवरती. सर्च केलं VS कोड. आता VS कोड सर्च केल्यानंतर व्हिज्युअल स्टुडिओ कोड ही पहिली वेबसाईट आहे, ओपन करायची. आता तुम्हाला कॉलेजेसमध्ये सांगतील, वाय बी पाटीलमध्ये पण सांगतात किंवा बाकीच्या कॉलेजेसमध्ये पण सांगतात की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की नोटपॅड यूज करा. बट नोटपॅड यूज नाही करायचे. नोटपॅड यूज केलं कॉलेजेसमध्ये नोटपॅड यूज करा, पण आपल्या इथे काय म्हणतात त्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, घरी येऊन आपल्या प्रॅक्टिस करायची VS कोडमध्ये. खूप बेनिफिट्स आहेत. का? कारण बघा इथेच त्यांनी बेनिफिट्स सांगितले. एनी मॉडेल फॉर एनी टीम अँड एक्सपर्ट ऑन युअर कोड बेस. तुम्ही कोडिंग पण करता, तुम्ही एक्सपर्टाईज त्याच्यामध्ये होताय. तुम्हाला स्मार्ट एडिटिंग करता येते कोडिंगला. ठीक आहे, आणि गिटहबवरती तुम्हाला अपलोड करता येते. खूप सारे चांगले चांगले कन्सेप्ट आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या लँग्वेजेस तुम्हाला यूज करता येते. कुठले कुठले C++ आहे, पायथन आहे, खूप सारे लँग्वेजेस ना. ठीक आहे, नेहल खेळकर. ठीक आहे, नेहल खेळकर, आवाज येतोय का क्लिअर माझा? येस सर. अच्छा, तू कुठल्या कॉलेजचा बाळा? हॅलो नेहल, गेला वाटतं. मेनली यूज इन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स, फंक्शन्स अँड कन्व्हर्जन्स. 2च मिनिटं, आपलं VS कोड चालू होतं ना. ठीक आहे, आता VS कोडमध्ये सर मी ज्युपिटर पण वापरू शकते. ज्युपिटर काय, पायथनसाठी. पायथनची लायब्ररी डायरेक्टली पायथन पण यूज करू शकते. त्याच्यानंतर गिटहब, त्याच्यानंतर C#, C++ प्रोग्रामिंग करू शकते. अजून कुठले कुठले लँग्वेज आहे, कोड इन एनी लँग्वेज, जावास्क्रिप्ट, टाइपस्क्रिप्ट, पायथन, C#, सुंदर लँग्वेज जसे HTML, PHP. आता हे पॉवर शेल वगैरे तुम्ही ऐकलं पण नसेल. पॉवर शेल कारण पॉवर शेलमध्ये आपण वेगळं टाईप ऑफ प्रोग्रामिंग करतो. जेसन जावास्क्रिप्टसाठी आपण यूज करतो. PHP प्रोग्रामिंग असेल, C++ असेल. ठीक आहे, थोडेसे वेगवेगळे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे आणि सगळ्यांचा इंटरफेस खूप सुंदर येतं. म्हणजे कोडिंग करायला गेलो ना सर, एवढं चांगलं वाटतं ना कोडिंग करताना, खूप चांगलं वाटतं खूप. हॅलो श्रावणी, आवाज येत आहे का तुम्हाला माझा? पवार, ठीक आहे, कार्तिक पवार. ओके, कार्तिक पवार येतोय का आवाज? हॅलो, ठीक आहे, जाऊ दे. आवाज क्लिअर येत असेल तर थंब द्या, नाहीतर मेसेज करा मला पर्सनली. ओके ना सर, आम्हाला तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोड बद्दल सांगत होते. व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये सुंदरता काय, तर यू कॅन कोड एनीवेअर एनी टाइम अँड इट इज ऑफलाईन. म्हणजे तुम्हाला नेटची गरज नाहीये आणि प्रॉपर पद्धतीने तुम्ही इथं कोडिंग करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटिग्रेटेड टर्मिनल आहे. सुंदर पद्धतीने तुम्ही मध्ये म्हणजे VS कोड मध्ये तुम्ही डायरेक्टली एक्झिक्यूट करू शकता. इथं क्लिक केलं की तुमचं एक्झिक्युशनचं पॉवर तुम्हाला इथं भेटते. ठीक आहे, त्यानंतर सर रन कोड डिबग करू शकता तिथल्या तिथंच. ठीक आहे, आता नोटपॅड मध्ये काय होत होतं, इथं कोडिंग करा, मग परत जावा, मग परत त्या टर्मिनल मधून हे करा, एक्झिक्यूट करा. खूप मोठी गोष्ट आहे ती. व्हर्जन कंट्रोल, बिल्ड टास्क आहे. लोकल हिस्ट्रीमध्ये तुमची हिस्ट्रीमध्ये तुमचे जे कोड्स राहतात. ठीक आहे, थीम्स, वेगवेगळ्या टाइप्स ऑफ थीम्स आहेत, सुंदर पद्धतीचे थीम्स आहेत. म्हणजे सर आता तुम्ही आम्हाला सांगितलं थीम्स मध्ये गेला, कलर थीम्स मध्ये गेलो, एकदम सुंदर सुंदर कलरचे थीम्स आहेत. म्हणजे मला माझा पॅटर्न आहे ना, तुम्हाला म्हणजे कोड आहे ना सर, मी कोडिंग करणार आहे ना, मग मला कोडिंग चांगल्या पद्धतीने इथे दिसायला पाहिजे ना.
आता मी जेलीफिश वापरते सर, नाहीतर मी इथं डार्क वापरू शकते, कॉन्ट्रास्ट वापरू शकते. हायली कॉन्ट्रास्ट केलं तर सर कसं दिसेल? असं दिसेल. एकदम असं ते क्लिक होईल असं. पण ते हे छान नाही वाटत आहे सर. म्हणजे तुमच्यानुसार आहे, कलरिंगची थीम कुठली देऊ शकता तुम्ही. कोडिंग आपल्याला करायची, हेच आपल्या स्टुडिओ. आता फोटोग्राफरचा स्टुडिओ काय असतो? फोटोग्राफर स्टुडिओ. आता आपण डेव्हलपर्स आहेत, तर मग आपला स्टुडिओ कुठला असणार आहे? तो स्टुडिओ असणार आहे डेव्हलपिंग व्हीएस कोडचा स्टुडिओ. आणि व्हीएस कोडचा स्टुडिओ खूप सुंदर असला पाहिजे. का? कारण काय महत्वाचं काय? कारण हा व्हीएस कोड आपल्याला कन्सेप्ट आपल्या डोक्यात बसवतो सबकॉन्शियस माइंडमध्ये. जेवढं आपण इथं कोडिंग करू ना व्हीएस कोडमध्ये, तेवढं आपलं पाठ करायची गरज नाही पडत आपल्याला व्हीएस कोड. ठीक आहे. आता एवढं झालं. तर एवढं तर तुम्ही क्लिअर पद्धतीने सांगितलं. डाउनलोडचं ऑप्शन केलं तर डाउनलोड होऊन जातं आणि मग तिथून आपली जी प्रोसेस आहे ती आपली डाउनलोड म्हणजे आपल्याला ती करायची असते. आता मी ऑलरेडी व्हीएस कोड डाउनलोड केलंय. तर पुढची जी प्रोसेस आहे त्याची मी लिंक देऊन टाकेल. आता मी अनइन्स्टॉल नाही केलं कारण आपलं लेक्चर इथं घ्यायचंय. उद्याच्या लेक्चरमध्ये जर का झालं तर मी अनइन्स्टॉल करून दाखवतो. पण ह्या वेबसाईटवरून बाकीची प्रोसेस तुम्ही डाउनलोड करून पुढची प्रोसेस करू शकता. ती तुम्ही YouTubeवरती एकदा बघा किंवा मी उद्या पण सांगेन. ठीक आहे. हे झालं सर. थँक सो मच तुम्ही आम्हाला सांगितलं. आता परत या कोडिंगवरती. ठीक आहे. टाइप कास्टिंग सांगत होते सर तुम्ही आम्हाला आणि टाइप कास्टिंग सांगत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आम्हाला सांगितलंय, की सर आयएनटी टू फ्लोट, फ्लोट टू आयएनटी कन्व्हर्ट करायचे सर आणि टाइप ही व्हेरिएबल टाइप आहे आपला तो यूज करायचा आहे. टाइप म्हणजे काय? डेटा टाइप. कुठला टाइप आहे त्याला चेंज करायचंय ते महत्त्वाचं आहे. नाव सर आपण कोडिंगमध्ये आलो. आता सर व्हीएस कोडचा जो कोड आहे तो मला टाइप कास्टिंगचा करून दाखवा. म्हणजे टाइप कास्टिंगची मॅन्युअली टाइप कास्टिंग करण्याची पद्धत ती आम्हाला इथं चांगल्या पद्धतीने समजून जाणार आहे. स्टुडंट्स आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की व्हीएस कोडवरती आपण हे बघणार आहोत, की सर कोडिंग दाखवली तुम्ही आम्हाला. आता आम्हाला रिॲलिटीमध्ये कोडिंग करून दाखवा. कसं आहे ना, कोडिंग नाही झाली, डोक्यात कशी बसणार आहे कोडिंग? 2च मिनिटं. ठीक आहे. आलो. टाइप कास्टिंग. ठीक आहे. येस. सगळ्यांना कोड दिसत असेल. आपण डिलीट करू. आपण थोडंसं कोडची साईज वाढवू. ठीक आहे. नाव सर स्टार्ट करा. एकदम चांगल्या पद्धतीने स्टार्ट करा. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम ही पहिली लाईन आहे. ठीक आहे. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम म्हणजे काय? हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम म्हणजे ही तर स्टँडर्ड लायब्ररी आहे ही. जशी मी सी प्रोग्रामिंग मध्ये इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच यूज करत होते, तसाच मी इथं पण काय करतोय सर? आता मी इथं हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम यूज करतोय. फरक काय? काही नाही. इनपुट आणि आउटपुट घेण्यासाठी मला इथं हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीमचा वापर करावा लागतोय सर. थँक्यू सो मच. हे कळून झालंय सर. आता युझिंग नेम स्पेस एसटीडी नेम स्पेस एसटीडी हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम युझिंग नेम स्पेस एसटीडी. आता हे काय? कारण का सर यूज करायचं युझिंग नेम स्पेस एसटीडी? कारण युझिंग नेम स्पेस एसटीडी जर यूज केला तर मला सीआउट यूज करता येईल प्रॉपर वे मध्ये. सीआउट म्हणजे काय? आता आपण इथं प्रिंट एफ यूज करत होतो. प्रिंट एफ. ठीक आहे. प्रिंट एफ यूज करत होतो आपण आणि प्रिंट एफ यूज करत होतो. तर आता आपल्याला इथं सीआउट यूज करायचंय आणि सीआउट यूज करण्यासाठी सर आता आपल्याला हे युझिंग नेम स्पेस एसटीडी इथं यूज करावं लागणार आहे. ठीक आहे. आयएनटी मेन सर फंक्शन बनवला तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. आयएनटी मेन मध्ये तर पहिली व्हॅल्यू घेतली फ्लोट प्राइस इज इक्वल टू 99.9 आता माझा मोबाईलचा कव्हर आहे सर 99.9 रुपीजला आहे. मला तो मोबाईलचा कव्हर घ्यायचा आहे. ठीक आहे. फ्लोट प्राइस तिकीट ठेवली सर 99.9. आता सर मला ह्याला ना कन्वर्ट करायचं सर. कशामध्ये? टाइप कास्टिंग मध्ये मला 99.9 ला कन्वर्ट करून टाकायचं सर. कशामध्ये? 99 मध्ये. राऊंड ऑफ करायचं. ठीक आहे. राऊंड ऑफ करायचंय आणि ते कसं करणार आपण? तर हा तर सी प्रोग्रामिंगचा कोड आहे. ठीक आहे. हा फ्लोट मध्ये आलो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आयएनटी न्यू प्राइस. न्यू प्राइस म्हणजे काय? फ्लोट ही प्राइस आहे इज इक्वल टू 99.9. काय सर? ही व्हॅल्यू आहे. हा डेटा टाइप आहे. हे व्हेरिएबल आहे. ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केली. आता आयएनटी न्यू प्राइस मध्ये आपण ती जी नवीन प्राइस आहे त्या प्राइसला चेंज करणार आहे इंटिजर मध्ये. किती सोपं आहे सर. आता आयएनटी न्यू प्राइस इज इक्वल टू
कशात कन्वर्ट करायचं आपल्याला, इंटिजरमध्ये, हा टाईप आहे INT, आणि कशाला कन्वर्ट करायचं आपल्याला, प्राइसला, या व्हेरिएबलला कन्वर्ट करायचं. झालं की, ठीक आहे. INT न्यू प्राइस इज इक्वल टू INT प्राइस, म्हणजे काय, कन्वर्ट करायचं. नो, सगळ्यात महत्वाचं काय सर, सी आउट करून टाकू आपण. आता जी ओरिजिनल व्हॅल्यू ती प्रिंट करू. ओरिजिनल व्हॅल्यू, ओरिजिनल प्राइस, ओरिजिनल प्राइस इज इक्वल टू प्राइस, त्याला प्रिंट करायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सी आउट आफ्टर चेंजिंग, किंवा म्हणू शकतो आपण आफ्टर चेंजिंग द न्यू ओरिजिनल प्राइस, आफ्टर चेंजिंग, और आपण म्हणू शकतो आफ्टर टाईप कास्टिंग. तर आफ्टर टाईप कास्टिंग म्हणा ना, चांगलं वाटतं आफ्टर टाईप कास्टिंग, कारण समजतं पण आहे. कोण आले आता, स्टुडंट हू केम, येस, पाटील गौरव. सगळ्यात महत्वाचं काय विचार करायचा आहे स्टुडंट्स, आपण सेकंड इयरला आलेलो आहोत. इथं आपला स्वतःचं सगळ्यात महत्वाचं माइंडसेट, मेंटॅलिटी, थॉट प्रोसेस एकदम चांगल्या पद्धतीने ठेवायचे स्टुडंट्स. आपले तर लेक्चर्स होतच राहणार आहे, पण आपला एक विश्वास ठेवायचा, आपण फर्स्ट इयर क्लिअर करून आलेलो आहोत स्टुडंट्स. आता इथून पुढे मेहनत, कष्ट करायची आहेत, कारण टेक्निकल सब्जेक्ट आहेत. आणि त्यासोबत स्टुडंट्स एक लक्षात घ्या, लक्षात काय घ्यायचंय की सर, मला अजिबात दुसऱ्यांचा विचार नाही करायचा, स्वतःचा विचार करा. म्हणजे काही आपण जे काय करतोय ना आयुष्यामध्ये, स्वतःसाठी करा. का, कारण कोण येणार आहे का, तुमचा मित्र येणार आहे का तुम्हाला सांभाळायला पुढे जाऊन, नाही, तुम्हालाच करायचंय. तो जे काही करताय, अभ्यास तर तुम्ही करणारच, तुम्ही तेवढे हुशार आहात, पण सगळ्यात महत्वाचं तुमचं दैनंदिन लाईफ असेल, किंवा तुमचं काय गोल असेल, बिग गोल असेल, ड्रीम लाईफ असेल, ती अचीव्ह करायची असेल, तर इकडं तिकडं टाइम वेस्ट न करता तुमच्या ड्रीम लाईफ वरती, तुमच्या मेन करिअर वरती तुम्हाला तिथं फोकस करायचं. आणि C++ पण आपल्याला हे शिकवते. C++ काय म्हणते की बाबा रे, आता तुला एक्सटेंड व्हायचंय, सी प्रोग्रामिंग मधून तुला एक्सटेंड व्हायचंय, तुला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट इथे शिकायचे आहेत. आणि ते शिकण्यासाठी तुला इकडे तिकडे लक्ष न C++ मध्ये यायचे, म्हणून तर त्यांनी अपडेट केलता सी मधून C++ मध्ये. ठीक आहे. आता सर, हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं, आता आफ्टर टाईप कास्टिंगची जी कन्सेप्ट आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला इथं सांग. ठीक आहे. वेट अ मिनिट. ठीक आहे. प्रॉब्लेम काहीतरी झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं काय की सर, आता ओरिजिनल जी व्हॅल्यू असणार आहे ना, ती कशी दाखवायची, ती न्यू प्राइस मध्ये दाखवायची, कारण त्या व्हेरिएबल मध्ये ओरिजिनल व्हॅल्यू स्टोअर केली आहे ना सर तुम्ही, त्या व्हेरिएबल मध्ये न्यू व्हॅल्यू इथं तुम्ही स्टोअर केलेली आहे. आणि तुम्ही इथं रिटर्न 0 सुद्धा करू शकता, कारण तुम्हाला रिटर्न 0 का करायची, कारण इथं तुम्हाला रिअल व्हॅल्यू दाखवायची सर, रिअल व्हॅल्यू, रिअल एक्झिक्युशन दाखवायचंय. आणि सर इथं दिसतोय आपल्याला C++ पण आपल्याला सांगितलंय की बाबा रे, तुझा कोड करेक्ट आहे, आता तू एक्झिक्यूट करू शकतो. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं सर, आम्हाला ड्राय रन करून दाखवा. ड्राय रन म्हणजे काय असतं की सर, लॉजिक काय होता आणि तुम्ही हेच का केलं, हीच लाईन का वापरली, लाईन बाय लाईन शिकवा सर, ते महत्वाचं आहे. ठीक आहे. हे आपण काय केलंय, सगळ्यात महत्वाची काय होती, 2 लाईन होती. कुठले 2 लाईन, हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम युजिंग नेमस्पेस std. तर हे 2 लाईन कशाचे आहेत, हे 2 लाईन आपल्याला स्टँडर्ड लायब्ररी आहेत. दुसरी जी लाईन आहे ती सी आउट यूज करण्यासाठी आहे, इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आहे. त्यानंतर तर INT मेन काय हो, INT मेन हा सिंपल फंक्शन आहे. त्या फंक्शन मध्ये, सॉरी, INT मेन जो हा फंक्शन आहे, त्या फंक्शन मध्ये सर सगळं कार्यक्रम आपला इथं होतोय. का, इम्पॉर्टंट ज्या गोष्टी होत आहेत, सगळं कॅल्क्युलेशन, जे कोडिंग लॉजिक आहे ते इथं होतं. ठीक आहे. आणि INT मेन आणि हे वरच्या 2 लाईन प्रत्येक वेळेस लिहायच्या. ठीक आहे. हे महत्वाचं आहे सर, तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलंय. आता परत सांगा काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाहीये कोडमध्ये. ठीक आहे. त्यानंतर सर, आता तुम्ही इथं फ्लोट लाईन वापरली. फ्लोट, हा फ्लोट काय सर, हा एक डेटा टाईप आहे सर. आणि फ्लोट टाईप काय,
डेटा टाइप आणि प्राइस काय सर व्हेरिएबल आहे. ह्या व्हेरिएबल ह्या कंटेनरमध्ये फ्लोट डेटा टाइपचा मी कंटेनरमध्ये एक फ्लोट डेटा टाइप स्टोअर केलाय. त्याचं व्हॅल्यू काय आहे सर 99.9 आहे. ठीक आहे. आणि ह्या कंटेनरचं नाव काय सर प्राइस आहे प्राइस. ठीक आहे. आणि सर ह्या टाइप काय म्हणजे ह्याचं फॅमिली कोण आहे? हा मला दिसतो 99.9 सर. पण ह्याची फॅमिली कोण आहे? याची फॅमिलीचं नाव आहे फ्लोट. सोपं आहे ना सर? किती सोपं आहे? फ्लोट. ठीक आहे. आणि असं. आता मला काय करायचं सर? ह्याला दुसऱ्या फॅमिलीमध्ये ठेवायचं. कारण हा खूप बदमाशगिरी करतो आणि त्यामुळे काय करायचं सर ह्याचं आता फॅमिली चेंज करायची आपल्याला. मग कशी करणार सर? ह्याला आपण मॅनिप्युलेट करणार. मॅनिप्युलेट म्हणजे काय करणार? ह्याचं टाइप कास्टिंग करणार आणि टाइप कास्टिंग कसं करणार? मॅन्युअली करणार सर. पण कसं करणार सर? आता त्यासाठी आपण काय केलंय? आपण न्यू फॅमिली घेतली. कुठली फॅमिली? INT फॅमिली. आणि INT फॅमिलीमध्ये काय केलं सर? न्यू व्हेरिएबल घेतला. न्यू प्राइसवाला आणि तो काय केला सर आपण? त्याच्यामध्ये आपण INT टाइपवाली त्याला काय केलं आपण? INT टाइप दिला. म्हणजे काय? इंटिजर टाइप, इंटिजर प्राइस असं दिलं. इंटिजर टाइप की बाबा रे आतापासून तू आमच्या फॅमिलीचा आहे, इंटिजर फॅमिलीचा आहेस. म्हणून तुझं नाव आता प्राइसमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. म्हणजे फ्लोट पासून ते INT मध्ये कन्व्हर्ट झालंय सर. ठीक आहे. आता इथपर्यंत झालंय सर क्लिअर. आता मला सांगा ह्याचं एक्झिक्युशन होतंय का नाही? बघू आता. नोटपॅडमध्ये कसं होतं? कोड करा, परत एक्झिक्यूट करण्यासाठी परत टर्मिनलमध्ये जावा. त्यापेक्षा इथं सिंपल आहे ना. एकच क्लिकमध्ये कोडिंग आपलं एक्झिक्युशन होतंय. डिबग कन्सोल आहे, प्रॉब्लेम्स आहे, आउटपुट आहे, सगळं काही आहे. C++ कंपाईल, रन, कंपाईल टास्क म्हणजे काय? तो आपला आता बॉटम टू टॉप तो कंपाईल होणार आहे. कंपाईल सक्सेसफुली झालाय आपला. आणि जी मजा आहे ना कंपाईल करण्यामध्ये ती खतरनाक आहे. म्हणजे का? कारण त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं, की नाही मी खरंच चांगला अभ्यास केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल, की जर का बघितलं, की ओरिजिनल प्राइस जी आहे 99.9 आहे आणि आफ्टर टाइप कास्टिंग 99 आहे. सर आता ही एकाच लाईनमध्ये आलंय मला क्लिअर समजलं नाही. मग इथं यूज कर ना तू \n यूज कर ना. \n यूज केल्याने काय होणार आहे? \n यूज केल्याने सर ती जी दुसरी लाईन आहे ती खाली येऊन जाईल. ठीक आहे. आता परत एक्झिक्यूट करून दाखवा सर आम्हाला. येस. आता आपण परत एक्झिक्युटिंग करतो. एक्झिक्युटिंग टास्क सी मीन GW हे आता हे सगळं काय करायचंय ना VS कोडचा सेटअप मी उद्याच्या लेक्चरमध्ये दाखवतो. ठीक आहे. डोंट वरी. ओरिजिनल प्राइस 99.99 आफ्टर टाइप कास्टिंग 99. ठीक आहे. आलं की सर क्लिअर. आता हे आम्हाला क्लिअर झालंय सर. आता अजून एक कोड करून बघू. ह्याच करून बघू. ठीक आहे. सिंपल वेमध्ये. डिफिकल्ट आहे का? अजिबात नाही. सर आता आज मी करून दाखवलं. आता प्रोग्राम टू चेंज करू. आपण काय करू? आता कुठला प्रोग्राम घेतला होता हा? आपण फ्लोट टू INT केलता. आता INT टू फ्लोट करू आणि म्हणजे अजून क्लिअर होईल सर. ऑल क्लिअर? येस सर. ऑल क्लिअर. ऑल क्लिअर करू. ऑल क्लिअर करण्यासाठीच आपल्याला अभ्यास करायचा आहे सर. आपल्याला एटी-केटी इथं लावून घ्यायची नाही. #include IOStream. ठीक आहे सर. युजिंग नेम स्पेस std. ठीक आहे सर. हे 2 लाईन तर मला येतं सर लिहिता एकदम चांगल्या पद्धतीने. INT मेन आहे. तर हा फंक्शन तर मला लिहायचंच आहे. आता इथं ह्याने सांगितलं AIनेच सांगितलं. आता बघा AIची किती पॉवरफुल एनर्जी इथं आपल्याला दिसते. म्हणजे AI टेक्नॉलॉजी कितपर्यंत आलेली. मी लाईन लिहिली का आतापर्यंत? अजिबात नाही. बघा रिफॅक्टर, एक्सप्लेन, जनरेट, फंक्शन, कमेंट म्हणजे किती पॉवरफुल आहे VS कोड. आता तुम्ही म्हणाल की सर हे तर आपल्याला इझिली देतंय. अरे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते ट्रिगर करतंय स्टुडंट्स, की आता ह्या लाईन नंतर काय लिहायचंय आपल्याला. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? लिव्ह कसं काय झालं तुम्ही?
ते तुम्ही लेफ्ट झाला होता. लेफ्ट झालतो काय? ठीक आहे, चालेल चालेल. मी मधूनच लेफ्ट झालो का? हा. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, वेट अ मिनिट. तो म्हणजे किती वेळ झाला अगं? 5 मिनिट झाले. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. स्टुडंट्स, ते थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं लेफ्ट झालतो मी. परत एकदा जॉईन करा. आता परत आलोय लाईव्ह. थोडासा नेटवर्कचा इश्यू येतोय. आपण रेकॉर्डिंग आणि हे पण करतोय ना, त्याच्यामुळे थोडासा त्रास आहे. उद्यापासून नाही होणार, मी बघतो थोडंसं. ठीक आहे, आता येतो ना क्लिअर आवाज? हो. ठीक आहे, चला जाऊ दे. थोडंसं प्रॉब्लेम्स येतच राहतात आयुष्यामध्ये. तो कोड समजलाय ना तुम्हाला, पहिलावाला? तर त्याचा आउटपुट नव्हतं शो झालेलं. अच्छा, आता आउटपुट परत आपण एक्झिक्यूट करू. कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड. बघू आता. हा, 2च मिनिटं, मी कोड दाखवतो. हा जो कोड आहे, बघून घेऊ. एक्झिक्यूट होतोय का बघू आता. हा, मनीष शिंगोळे, श्रावणी बुदळे. ठीक आहे, मनीष शिंगोळे जॉईन. ठीक आहे, लेफ्ट झाले का? आता बघा, कंपाईल सक्सेसफुली झाले. ते येईल आता. तो ओरिजिनल प्राइस कुठली होती? 99 होती, 99.9. आफ्टर टाईप कास्टिंग काय आली? 99 आली. आलाय क्लिअर इथपर्यंत? येस सर. सिंपल आहे, अवघड नाही. आता अजून एक कोड करून बघू ना आपण, एवढं काय तर. ठीक आहे, आता दुसरा कोड घेऊ, तोच घेऊ, थोडासा वेगळा. आयएनटी टू फ्लोट घेऊ सर. आता आयएनटी टू फ्लोट कसं करणार? हॅश इन्क्लूड हॅश इन्क्लूड घेणार आहे आपण आता. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम using namespace std int main
ठीक आहे. आणि ह्यात आपण काय करणार आहे, आधी INT मार्क्स इज इक्वल टू 80, 89 घेऊ, 80 घेऊ. ठीक आहे. INT मार्क्स घेतला आपण इथं. का घेतला INT मार्क्स? कारण आपल्याला इंटिजर मध्ये दाखवायचं इथे. ठीक आहे. INT मार्क्स, त्याच्यानंतर फ्लोट. मला हा जो मार्क्स आहे ना तो फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ठीक आहे. फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं. हॅलो, येतोय का आवाज क्लिअर? हो सर. ठीक आहे. मला हा फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर आपण करू कन्वर्ट. लेफ्ट होऊन परत जॉईन होते. फ्लोट. ठीक आहे. फ्लोट व्हॅल्यू आहे. आता त्याचा आपण रिझल्ट कन्वर्ट करू. जो फ्लोट आहे ना रिझल्ट मध्ये कन्वर्ट करू. 80 आहे. आता जो फ्लोटची व्हॅल्यू आहे जी रिझल्ट मध्ये कन्वर्ट करू. रिझल्ट. ठीक आहे. फ्लोट रिझल्ट इज इक्वल टू फ्लोट, कारण त्या टाईप मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. सो दॅट फ्लोट मार्क्स, फ्लोट मार्क्स. ठीक आहे. ते कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर सी आउट प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. मार्क्स ॲज अन इंटीजर, त्याला कन्वर्ट करून टाकू. ॲज अन इंटीजर कन्वर्ट करून टाकू. ठीक आहे. आणि त्याला कन्वर्ट केला आपण ॲज अन इंटीजर, आणि त्याला कशात प्रिंट करायचं आहे, मार्क्समध्ये. ओरिजिनल काय, मार्क्स. ठीक आहे, मार्क्स. त्यानंतर सी आउट घेतला परत, आणि आता जो चेंज केलेला आहे तो वाला. ठीक आहे. मार्क्स ॲज अन फ्लोट. ठीक आहे. हे केलं मार्क्स. नाही, मार्क्समध्ये नाही, रिझल्टमध्ये दाखवायचं आता रिझल्ट. ठीक आहे. कारण रिझल्टमध्ये व्हॅल्यू स्टोअर केली ना आता आपण. रिटर्न 0. ठीक आहे. आता काय केलं आपण इथं INT मार्क्स इज इक्वल टू 80, फ्लोट रिझल्ट इज इक्वल फ्लोट मार्क्स, सी आउट मार्क्स ॲज अन इंटीजर, मार्क्स सी आउट मार्क्स ॲज अन फ्लोट, रिझल्ट इज इक्वल टू रिटर्न 0. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झाला असेल. ठीक आहे. ना आता आपण काय करू, ह्या कोडला एक्झिक्यूट करून बघू. सोपं आहे. ठीक आहे. एक्झिक्यूट हो पटकन. थोडासा वेळ लागतो एक्झिक्युशनला. कंपाइल सक्सेसफुली. So marks as an integer 80 marks set, marks as an float, 80 marks set, marks as float 80. पॉइंट काहीतरी इथे प्रॉब्लेम झालाय. 80.00 यायला पाहिजे, बट त्यांनी त्याची व्हॅल्यू फ्लोटच घेतली, तर इंटिजरच घेतली, पण कोड एक्झिक्यूट झालाय. ठीक आहे. आता ह्याचं मिनिंग काय, ह्याची व्हॅल्यू 80 का घेतली, कारण 0.00 आपण काउंट नाही करत ना एक्झिक्युशन मध्ये. 0.00 काउंट नाही करत, आणि त्यामुळे त्यांनी व्हॅल्यू तेवढीच ठेवली.
ठीक आहे, फ्लोटची. पण कोडचे जे एक्झिक्युशन आहे ते करेक्ट झाले. नाव आता आपण काय करू, आपण येऊ दुसऱ्या गोष्टीवरती. झाले सर टाइप कास्टिंग. आता स्पेशल ऑपरेटर्स इन सी प्लस प्लस. स्पेशल ऑपरेटर्स इन सी प्लस प्लस कोणचे कोणचे आहेत सर, ते आम्हाला सांगा. ठीक आहे. स्पेशल ऑपरेटर्स give extra power like accessing global variables, formatting and memory handling. ठीक आहे. Scope resolution is used to access global variables or class members. New and delete are used for dynamic memory allocations and deallocation. म्हणजे काय, स्पेशल ऑपरेटर्स कुठले कुठले असतात, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. हे काय करतात, आपल्याला एक्स्ट्रा पॉवर कसले देतात, ऍक्सेसिंग ग्लोबल व्हेरिएबल्स. ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणजे व्हेरिएबल्स आउटसाइड द फंक्शन. त्याच्यानंतर लोकल व्हेरिएबल्स म्हणजे व्हेरिएबल्स इनसाइड द फंक्शन. हे जे व्हेरिएबल्स आहेत ना, हे आपल्याला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला हे ऑपरेटर्स मदत करतात. आता स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर म्हणजे कुठला ऑपरेटर, हे 2 डॉट्स आहेत ना, 2 डॉट्स हे वाले. तर हे जे 2 डॉट्स आहेत ना, हे आपल्याला समजून काय सांगतात की स्कोप रेझोल्युशनचा अर्थ काय. ठीक आहे, स्कोप रेझोल्युशनचा इथं अर्थ काय होतो, ठीक आहे, तो आपल्याला इथं समजून सांगतो. न्यू अँड डिलीट आर यूज फॉर डायनामिक मेमरी अलोकेशन अँड डिलोकेशन. एंड एल सेट डब्ल्यू सेट प्रिसिजन आर मॅनिप्युलेटर्स टू फॉर्मॅट आउटपुट. ठीक आहे, फॉर्मॅट आउटपुट होण्यासाठी हे आपल्याला दाखवते. काय महत्वाचं आहे, न्यू अँड डिलीट आर यूज फॉर डायनामिक मेमरी अलोकेशन. म्हणजे काय, न्यू म्हणजे काय आणि डिलीट म्हणजे काय. हे काय करताय, आपल्याला हेल्प काय करताय, आपल्याला हेल्प करताय की मेमरीला ॲलोकेट करायचं आहे. ठीक आहे, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर्सच्या मदतीने. ठीक आहे, इथपर्यंत आलो तर आता सगळ्यात महत्वाचं काय, 1.4.1 स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर म्हणजे काय, इट इज यूज टू ॲक्सेस ग्लोबल व्हेरिएबल वेन अ लोकल व्हेरिएबल विथ द सेम नेम एक्झिस्ट. म्हणजे काय, इट इज यूज टू ॲक्सेस अ ग्लोबल व्हेरिएबल वेन अ लोकल व्हेरिएबल विथ द सेम नेम एक्झिस्ट. म्हणजे काय, जर का एका फंक्शनमध्ये, आता हा फंक्शन आहे INT मेनचा. ठीक आहे, INT मेनचा. ठीक आहे, हा INT मेनचा फंक्शन आहे. इथे तो ऍक्सेस करतोय हा लोकल व्हेरिएबलला. तो जो लोकल व्हेरिएबलचा नेम ऑलरेडी सेम आहे, सेम नेम विथ अनदर व्हेरिएबल. ठीक आहे, तर तो सेम नाव असल्या कारणास्तव तो आपल्याला तिथं ऍक्सेस करता येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालंय क्लिअर. हा, आता ह्याच्यानंतर काय महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे, इट हेल्प्स टू रिमूव्ह कन्फ्युजन बिटवीन लोकल अँड ग्लोबल स्कोप. म्हणजे काय, लोकल व्हेरिएबल कुठला आहे, ग्लोबल व्हेरिएबल कुठला आहे, ह्याचं कन्फ्युजन दूर करायचं असेल ना, तर आपल्याला ह्याचा यूज इथं करावा लागणार आहे. ठीक आहे, ऑल्सो यूज टू डिफाईन दॅट टाईप ऑफ व्हेरिएबल. हां, ठीक आहे, ऑल्सो यूज टू डिफाईन क्लास अँड फंक्शन्स आउटसाइड द क्लास. एवढं आपल्याला क्लिक झालं पाहिजे. तर जी 1.4.2 जी आहे मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स न्यू अँड डिलीट, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे, आत्ताचं महत्वाचं काय आहे ते आता आपण समजून घेऊ. ठीक आहे, स्पेशल ऑपरेटर्स कळले, त्याच्यामध्ये स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर समजून घेऊ. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर इज यूज टू ऍक्सेस ग्लोबल व्हेरिएबल्स ऑर अ क्लास मेंबर्स. इट इज यूज टू अवॉइड ambiguity when local and global variables have the same name. लोकल अँड ग्लोबल व्हेरिएबल्स हॅव द सेम नेम. ठीक आहे, हां, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, इट हेल्प्स टू अवॉइड ambiguity when local and global variables have the same name. It can access a global variable even if a local one is declared with the same name. म्हणजे काय, की it can access a global variable even if a local one is declared with the same name. म्हणजे आपण तिथे ऍक्सेस करू शकतो कशाला, ग्लोबल व्हेरिएबलला. तर लोकल नेम जर का त्याचं नाव आणि ग्लोबल नेमचं नाव सेम असेल तर. ठीक आहे, आता ह्याचे जे कन्सेप्ट आहे ते आपण उद्या समजून घेऊ VS कोडमध्ये, कोडिंग. आता आपण आजच्या टॉपिकमध्ये काय शिकलो, सगळ्यात महत्वाचं काय होतं, टाईप कास्टिंग. म्हणजे काय, मॅन्युअली आपण चेंज करू शकतो फ्रॉम वन डेटा टाईप टू अनदर डेटा टाईप.
फ्लोट टू आयएनटी, आयएनटी टू फ्लोट. आता ह्याचे जे कोड ह्याचे काय म्हणतात त्याला, जे नोट्स आहेत ना प्रॉपर, ते आता मी प्रॉपर कंपाईल करणार आहे आणि मी ते ॲपमध्ये अपलोड करून देतो. ठीक आहे. ह्यासाठी आता आपण इथंच थांबू आणि टाइप कास्टिंग आज पूर्णपणे शिकलेलो आहे आपण. 2 ते 3 एक्झाम्पल घेतलेत आणि ते टाइप कास्टिंग आणि स्पेशल स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर्स काय ते पण थोडंफार समजून घेतलंय. उद्या डीप समजून घेऊ. ठीक आहे. उद्याच्या लेक्चर नंबर 5 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जी डिप्लोमॅटिक. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला आता साक्षी? नाही सर. हां, टाइप कास्टिंग समजलंय ना? येस सर. हां, थोडासा प्रॉब्लेम आहे माईकचा. तो माईकचा व्हॉल्यूम खूपच खराब येत होता. आजचा आवाज जो होता तो, तो मी करतो प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह. काही नाही होणार. त्यासाठी खरंच सॉरी. कारण कसं आहे, व्हॉईसचाच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे जॉइन नाही होते स्टुडंट्स. एक थोडंसं बघतो मी सीपीयूचं वगैरे आणि त्यानंतर आपण उद्यापासून काही व्हॉईसचा प्रॉब्लेम नाही येणार इथं. ठीक आहे? ओके सर. हां, हां. ठीक आहे. हां. आणि बाकी डी-एम-एस, डी-एस-यू जे आहे, ते आता आपला हा जो सब्जेक्ट आहे, जो ऑब्जेक्ट ओरिएंटेड युजिंग सी प्लस प्लसचा जो अर्धा सब्जेक्ट, अर्धा सिलेबस झाला, की आपण लगेच डी-एम-एस आणि डी-एस-यू घेऊ. ठीक आहे? हो. हां, हां. ठीक आहे. हां.